नमस्कार. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर जर तुम्हाला मार्केट बघून, मार्केटचा चार्ट बघून तुम्हाला जर आज मार्केट कुठे जाणार आहे, हे जर तुम्हाला आधीच समजायला लागलं, तर ट्रेडिंग किती हे सोपं होईल ना तुम्हाला? नक्कीच. आपण आज या भागामध्ये शिकणार आहोत, की कॅन्डलस्टिक म्हणजे नेमकी काय? तर कॅन्डलस्टिकची सीरीज आपण शिकणार आहोत. तर पहिल्या भागामध्ये आपण काही काही प्रमाणात आपण कॅन्डलस्टिकचे प्रकार शिकणार आहोत. आजच्या भागामध्ये आपण फक्त 2च शिकणार आहोत. जवळपास जवळ 8 हे महत्त्वाचे कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत. तर त्याच्यापैकी आज आपण 2 बघणार आहोत आणि बाकीचे आपण स्टेप बाय स्टेप हे आपण शिकणार आहोत. तर याच्यामागे कॅन्डलस्टिकची सायकॉलॉजी काय आहे? कॅन्डलस्टिक काय आहे आणि कसे वापरायचे? तर हे आज आपण या भागामध्ये शिकणार आहोत. तर बघूयात आपण मी तुमच्याशी शेअर करतो आजची ही पॉवर पॉइंट. तर हे तुमच्या पुढे दिसत असेल, की कॅन्डलस्टिक पॅटर्नचा हा एक मास्टर क्लास आपण घेत आहोत. तर यामध्ये आज आपण बघणार आहोत, की कॅन्डलस्टिक म्हणजे नेमकी काय आहे? तर कॅन्डलस्टिक नेमकी काय आहे? हे या या भागामध्ये आपण बघायचं आहे आपल्याला. तर कॅन्डलस्टिकच्या तुमच्यासमोर दिसतंय, की व्हॉट इज कॅन्डलस्टिक? तर कॅन्डलस्टिक म्हणजे काय, की एक प्रकारची ठराविक काळामध्ये एक चढ-उतार दर्शवणारी, मार्केटची चढ-उतार दर्शवणारी किंमत आहे याच्यामध्ये. तर यामध्ये काही काही बॉडी असते. त्यामध्ये इथं जर तुम्हाला दिसत असेल, तर हे एक तुमच्या समोर एक मी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दिसतं इथे. तर यामध्ये एक बॉडी आहे आणि एक विक्स आहे. विक्स म्हणतात म्हणजे वात आपल्या प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये आपण एक वात म्हणतो. तर ही वातीसारखं दिसते बघा इथे हे छोटंसं दिसतंय ना हे वात. तर ही ग्रीन आहे, इथे रेड आहे. म्हणजे इथे काय होते, इथे बायर्सचा प्रेशर आहे, इथे सेलरचा प्रेशर आहे. तर सुरुवातीची किंमत ज्यातून म्हणजे आपल्याला काय कळतं याच्यामध्ये सुरुवातीची किंमत आणि शेवटची किंमत आणि सर्वात जास्तीत जास्त आणि सर्वात कमीत किमतीत समजते. ट्रेडिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला कॅन्डलस्टिकची ही रचना समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर हे आपण दिसतंय इथे आपल्याला, की इथे हाय ज्या दिवशी गेलेला असेल, तर त्या दिवशी ही इथे इथं आपल्याला टॉप दिसतंय आणि ह्या जो स्क्वेअर आहे टोटल, या स्क्वेअरला म्हणतात बॉडी. आणि इथे ओपन असतो आणि क्लोज असतो. ज्यावेळेस मार्केट हे खालून ओपन होतं आणि वरती क्लोज होतं आणि ही कॅन्डल ग्रीन असते, तर हा जो असतो त्यावेळेस हा पॉझिटिव्ह असतो. अप ट्रेंडमध्ये असतो त्यावेळेस. आणि ज्यावेळेस अप्पर वीक म्हणजे जी अप्पर वीक असते आणि खाली लोअर वीक असते. म्हणजे आणि इथे ज्यावेळेस ओपन जी आहे हे वरती झालेलं असतं आणि क्लोज खाली झालेलं असतं मार्केट. ज्यावेळेस म्हणजे सेलिंग प्रेशर खाली झालेला असतो इथे. लोअर वीकच्या बाजूने क्लोज झालेलं असतं. हे कंप्लीटली अपोझिट असतं आणि ही ग्रीन क्लोज होताना ही ग्रीनमध्ये असते आणि क्लोज होताना ही रेडमध्ये असते. तर आपल्याला फक्त हे समजून घेणं महत्त्वाचं आहे, की याला कशाला काय म्हणतात? या ग्रीन बॉडी असते ही, याला बॉडी म्हणतात. याला अप्पर वीक म्हणायचं, या खालच्या याला लोअर वीक म्हणायचं. इथं ओपन, क्लोज आणि जर ग्रीन असेल, तर खाली ओपन आणि वरती क्लोज. रेड असेल, तर वरती ओपन आणि खाली क्लोज. हा एक सिंपल फंडा आहे याच्यामध्ये. तर यामध्ये महत्त्वाचं काय असतं, की आपल्याला हा ज्या वेळेस होत असतं, आपण बघतो की त्यामध्ये टाईम फ्रेम लावलेला असतो. तर टाईम फ्रेम लावत असताना डेली, वीकली, मंथली हा तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या नुसार हा टाईम फ्रेम आपण सिलेक्ट केलेला असतो. ज्या ट्रेडर्सला डेली ट्रेड करायचं असतं ते 5 मिनिटाचं कॅन्डल लावतात. काही 1 मिनिटाचं कॅन्डल लावतात. त्यानंतर काही 15 मिनिटाचं कॅन्डल लावतात आणि जर आपल्यासारखे काही इन्व्हेस्टर्स आहेत, तर आपण काय करायचं की डेली कॅन्डल लावायचा आहे आणि वीकली कॅन्डल लावायचा आहे. म्हणजे आपल्याला यामध्ये पुढचं सेंटिमेंट्स कळतात. कॅन्डलस्टिक पॅटर्नचा योग्य अर्थ आपल्याला जर लावायचा असेल, तर मार्केटची आपल्याला सायकॉलॉजी समजून घेणं हे गरजेचं आहे. आणि यामध्ये बायर्स आणि सेलरची जी काही मानसिकता आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि याचा जर आपण अभ्यास केला, तर ह्यामध्ये ज्या हालचाली होतात दिवसभराच्या, तर ह्या हालचाली आपल्याला याच्यामध्ये चढ, उतार हा जर आपण समजून घेतला, तर यामध्ये मार्केटचे कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आपल्याला आणि लोकांच्या याच्यामध्ये काय भावना असतात आणि जर आपण ह्या रेग्युलरली बघत गेलो, तर याचं आपलं याच्याशी ट्युनिंग होतं. जर आपण कॅन्डलस्टिक्स पॅटर्न्स हे डेलीचे डेली आपण बघत चाललो, तर आपल्याला याचं कळतं की पॅटर्न आता वर जाणार आहे की खाली जाणार आहे. कारण जोपर्यंत तुम्ही याच्याशी ट्युनिंग करत नाही, जसं एक एक्झाम्पल द्यायचं जर आपल्याला ठरलं, की जसं आपल्याला अ, गाडी शिकतो आपण. तर गाडी शिकत असताना आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये खूप समजा आपण आपल्या घरापासून जर आपल्या एखाद्या डेस्टिनेशन असेल, समजा कोणी ऑफिसला जात असेल, तर त्या डेस्टिनेशनपर्यंत जाईपर्यंत आपल्याला
की आपण गिअर किती वेळा आपण प्रेस केला किंवा गिअर किती वेळा दाबला, ब्रेक किती वेळा दाबला, हे आपल्याला तंतोतंत माहिती असतं. कारण आपण नवीन असतो त्यावेळेस. मी आज कंपनीपर्यंत जाईपर्यंत किंवा ऑफिसपर्यंत जाईपर्यंत मी 10 वेळा ब्रेक दाबला. का? कारण आपण त्यावेळेस कॉन्शियसली करत असतो त्या गोष्टी. परंतु ज्यावेळेस आपण बाय प्रॅक्टिस, बाय हार्ट ह्या गोष्टी करतो, त्यावेळेस आपण एक सबकॉन्शियस माइंडला एक सिग्नल देतो आणि आपण नकळत त्या गोष्टी करत चालतो. तसंच आहे. जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करत नाही, कॅन्डलस्टिक रोज बघत नाही, तोपर्यंत आपल्याला हा सायकॉलॉजी समजत नाही. ज्यावेळेस कॅन्डलस्टिक आली आणि कॅन्डलस्टिक ज्यावेळेस वर जाणार आहे, तर आपण ट्रेड घेतला आणि ट्रेड लगेच आपण तो बाहेर घेऊ शकतो आणि बाहेर पडू शकतो. त्यामुळे आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे लगेच समजले जातात. तर याचा लोक जास्त वापर करतात ज्यावेळेस लोकांना खूप ग्रीडी असतात लोकं. त्यांना लोभ ज्यावेळेस वाढतो, तर त्यावेळेस लोकं खूप खरेदी करतात आणि मग ती जी खरेदी असते त्यावेळेस मग काय होतं, की मार्केट ज्यावेळेस तेजीमध्ये जातं आणि मग सगळं ग्रीन कॅन्डल फॉर्मेशन होतं आणि ज्यावेळेस सगळी माणसं भीती असतात, त्यांना फिअर असतं मार्केटचं आणि मग ते सगळे कॅन्डल रेडमध्ये असतात आणि मग मंदी येते आणि मग सगळ्या रेड कॅन्डल्स फॉर्म होतात. आपण काही एक्झाम्पलही यामध्ये बघणार आहोत, की एक्झॅक्टली होतं काय. आता आपण एक कॅन्डलचा पॅटर्न आपण बघणार आहोत, की याच्यामध्ये 8 पॅटर्नपैकी आज आपण पहिला पॅटर्न बघणार आहोत, की बुलिश एंगल्फिंग पॅटर्न. तर यामध्ये काय होतं मित्रांनो, की पहिला जो कॅन्डल असतो याच्यामध्ये बुलिश एंगल्फिंगमध्ये मार्केटचा ट्रेंड रिव्हर्सल होण्याचा याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये कळतो आपल्याला. तर तुमच्या समोर दिसत असेल याच्यामध्ये एक रेड कॅन्डल छोटा आहे आणि ग्रीन कॅन्डल हा मोठा आहे. तर याच्यामध्ये एक खूप हा पॉवरफुल एक संकेत आहे यामध्ये. तर मोठी हिरवी जी कॅन्डल आहे, त्या आधीच्या कॅन्डलपासून पूर्ण त्याला गिळून टाकते याच्यामध्ये. म्हणजे इथे दिसते तुम्हाला, की ही पूर्ण त्याला व्यापून गेलेली आहे. तर हा पॅटर्न जर जर दिसला इथे तुम्हाला इथे दिसतोय, की हा ग्रीन कॅन्डल आहे आणि तर याच्यापुढे काही दिसत नाही. म्हणजे याला ती पूर्ण इंगल्फ केलेली असते. ती पूर्ण त्याच्यामध्ये सामावलेली असते. तर हा पॅटर्न जो बायर्स असतात, तर त्यांची ही पॉवर दर्शवते याच्यामध्ये आणि सहसा मार्केट जेव्हा खाली असतं, लो पॉईंटला असतं आणि तेव्हा हा पॅटर्न आपल्याला दिसून येतो. तर ह्या पॅटर्नमध्ये ज्यावेळेस मार्केट हे लोअर साईडला असतं, डाऊन ट्रेंड चालू असतो आणि मग नंतर हळूहळू रेड कॅन्डलचं ग्रीन कॅन्डल होतो. अचानक एखादी फॉर्म होते, ग्रीन मोठी कॅन्डल आणि त्याच्यानंतर मग हे फॉर्म व्हायला सुरुवात होते. तर बुलिश एंगल्फिंग पॅटर्नचा आपण वैशिष्ट्य बघूया याच्यामध्ये. या पॅटर्नची काही वैशिष्ट्य आहे, की पहिली कॅन्डल ही लहान असते आणि मंदी दर्शवणारी असते. तर ही बघितलं आपण बिअरिश कॅन्डल आहे इथे. इथं ओपन आहे, इथे क्लोज आहे आणि नंतर इथे लोअर गॅप आहे. तर ही बुलिश कॅन्डल त्याच्यानंतर फॉर्म होते. तर म्हणून याला बुलिश एंगल्फिंग म्हणतात. तर दुसरी कॅन्डल ही मोठी आणि हिरवी असते आणि तेजी दर्शवणारी असते. याचा एक नियम आहे, की हिरव्या कॅन्डलची बॉडी लाल कॅन्डलच्या बॉडीपेक्षा मोठी असावी, जेणेकरून ती लाल कॅन्डलला पूर्णपणे झाकून टाकेल. तर हा आपल्या ट्रेडिंग पॅटर्नमध्ये आपल्याला हा शोधता आला पाहिजे. तर सोप्या भाषेत जर याचा अर्थ एंगल्फिंगचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगतो, की एंगल्फ म्हणजे की पूर्णपणे झोकून टाकणे. जेव्हा खरेदीदार म्हणजे बुल्स बियर्सपेक्षा विक्रेत्यांपेक्षा जास्त प्रबळ होतात आणि मग हा पॅटर्न तयार होतो. तर ह्याला एंगल्फ असे म्हणतात. तर हे सगळे जॅपनीज निसान निसॉन हे कॅन्डलस्टिक्स पॅटर्न्स, तर यामध्ये हे सगळे पॅटर्न दिलेले आहेत. तर त्यातलाच हा भाग आहे. तर आपण काही याचे लाईव्ह एक्झाम्पल बघूया. लेटेस्टवालं एक्झाम्पल बघूया, की रिलायन्स जी कंपनी आहे, तर त्याचं आपण बघूया, की डाऊन ट्रेंड चालू होता पहिले. बघा इथे दिसते, की हा इथे डाऊन ट्रेंड चालू आहे. इथे मी त्याला सर्कल केलं आहे. तर याचा मी स्क्रीनशॉट घेतलेला आहे. बघा इथे डाऊन ट्रेंड चालू आहे इथे आणि मग हा अप ट्रेंड चालू होतो इथे. बघा इथे आता मी काय म्हटलं तुम्हाला, की बुलिश डाऊन पहिली कॅन्डल ही बेअरिश कॅन्डल असते. लाल कॅन्डल असते. बघा इथे ही कॅन्डल लाल असते इथे. ही पहिली कॅन्डल लाल असते आणि दुसरी कॅन्डल ही हिरवी असते. इथे 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 हिरवी दिसते तुम्हाला इथे. ही हिरवी कॅन्डल आणि त्या पहिल्या कॅन्डलला पूर्ण एंगल्फ करते ही. पहिल्या कॅन्डलला ती पूर्ण एंगल्फ करते आणि ट्रेंड रिव्हर्सलचा सिग्नल इथे आपल्याला मिळतो. इथे इथे दिसते तुम्हाला, की याच्यानंतर जे पॅटर्न दिसतो हा ट्रेंड रिव्हर्सल झाला आणि इथे ग्रीन सिग्नल आणि सगळ्या कॅन्डल्स ह्या ग्रीन होत गेल्या. तर इथे इथे दिसतोय आपल्याला हा जो रिलायन्स आहे, हा रिलायन्स हा 1360 वरनं नंतर हा 1500 पर्यंत गेला. म्हणजे एवढी रॅली त्याच्यामध्ये आली. तर हा पॅटर्न ओळखण्याचा हा आपल्याला फायदा असतो.
तर हा डे ट्रेडिंगमध्येही हा खूप उपयोगी होतो आणि जर आपल्यासारखे लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे तर त्यांना हे पॅटर्न समजून घेणं गरजेचं आहे फक्त. आणि सेम अपोजिट जर आपण इकडे बघितलं तर इथे दिसते हा डाऊन ट्रेंड चालू झालेला आहे. तर याला बेअरिश इंगल्फिंग पॅटर्न म्हणतात. तर त्याच्याबद्दल आपण बघूया. तर पुढचा पॅटर्न आहे बेअरिश इंगल्फिंग पॅटर्न. तर या पॅटर्नमध्ये हा ट्रेंड रिव्हर्सलचाच पॅटर्न आहे. जसं आपण बुलिशचा बघितलं तसा हा बिअरिशचा पॅटर्न आहे. तर हा संकेत देतो आपल्याला ट्रेंड रिव्हर्सलचा. तर हा पॅटर्न जेव्हा तयार होतो तेव्हा एखादी मोठी लाल कॅन्डल तयार होते, तिच्या आधीच्या कॅन्डलला पूर्णपणे ती व्यापून टाकते. हा पॅटर्न बाजारातील वाढता विक्रीचा दबाव म्हणजे सेलरचा प्रेशर याच्यामध्ये असतो. जसं अपोजिट आपण बघितलं की त्याच्यात बायरचा प्रेशर होता म्हणून वाढत गेली आणि याच्यामध्ये सेलरचा प्रेशर असतं त्यामुळे इथे रेड होत गेली. या मार्केटचा कल आपल्याला बुलिश तेजीकडून बेरिशकडे जातो. तर इथे दिसते की इथे ही हिरवी कॅन्डल आहे आणि याच्यानंतर ही बेअरिश कॅन्डल होती, मग त्याच्यानंतर बेअरिशच कॅन्डल चालू होतात. जसं इथे दिसतंय ही हिरवी कॅन्डल आहे, नंतर इथं बेअरिश इथे झाली, तर इथे त्याच्यानंतर बेअरिशच कॅन्डल चालू झालं. हा पॅटर्न बाजारातील हा सेलिंगचा प्रेशर असतो, त्यामुळे हा मंदीकडे जाण्याची याच्यामुळे आपल्याला कन्फर्मेशन दिसते याच्यामुळे. अशा वेळी कन्फर्मेशन सिग्नल बघणं खूप महत्त्वाचं आहे किंवा पुढच्या कॅन्डलची वाट पाहणं खूप आधी महत्त्वाचं आहे. त्यामुळे क्लोजिंग कुठं होतं हे आपण खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये बघणं. तर बेअरिश एंगल्फिंग पॅटर्नमध्ये आपल्याला महत्त्वाचं काय समजून घेणं आहे इथे, की हा जो पॅटर्न आहे तर या पॅटर्नमध्ये मंदी येणार आहे हे आपल्याला इथे दर्शवतं. कधी दिसतं तर जेव्हा मार्केट सतत वर असतं, अपट्रेंडमध्ये मार्केट असतं आणि नंतर अचानक एक रिव्हर्सल येतं आणि त्यामध्ये याची जर स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये, तर याच्यामध्ये एक लहान हिरवी कॅन्डल असते. ह्या बा ही दिसत असेल तुम्हाला. ही छोटीशी एक हिरवी कॅन्डल फॉर्म होते आणि त्यानंतर एक मोठी लाल कॅन्डल इथे तयार होते. या आधीच्या कॅन्डलला ती पूर्ण सामावून घेते तिच्यामध्ये, म्हणजे ती एंगल्फ होते. आणि याचा अर्थ असा होतो की आता खरेदीदारांची म्हणजे बायर्सची ताकद यामध्ये खूप कमी होत चाललेली आहे आणि बियर्स म्हणजे बियर्सचा कंट्रोल याच्यावरती वाढत आहे आणि मार्केटचं नियंत्रण त्यांच्यावर हे वाढत आहे. आणि मग इथून आपल्याला मार्केट खाली पडण्याची शक्यता याच्यामध्ये दिसते. आणि म्हणून आपल्याला इथे कन्फर्मेशन घेण्याच्या नंतर घडणं गरजेचं आहे. याच्यानंतरचा जो काही दुसऱ्या दिवशीचा म्हणा किंवा दुसऱ्या मिनिटाचा म्हणा, दुसरा आपण जी काही कॅन्डलस्टिकचा जो काही टाईम फ्रेम लावलेला असेल, तर तो टाईम फ्रेमच्या नंतरचा जो पॅटर्न आहे किंवा नंतरचा जो काही कॅन्डलस्टिक ओपन होते किंवा क्लोज होते, तर त्यावेळेला कन्फर्मेशन घ्यायचं आणि मग नंतर त्याचा ट्रेंड बघायचा आहे आणि त्या दिशेनेच आपण त्याचा व्हॉल्यूम किती आलेला आहे, व्हॉल्यूम जर कमी जास्त होत असेल त्याच्याही लक्ष द्यायचं आहे. तर बुलिश पॅटर्न जर आपल्याला दिसत असेल तर त्यावेळेस काय होतं की व्हॉल्यूम हे वाढत असतो आणि त्यामुळे व्हॉल्यूमचे जे कॅन्डल्स असतात खाली जे बार्स असतात व्हॉल्यूमचे, तर ते ग्रीन वाढत चालतात बार. आणि ज्यावेळेस बेअरिश पॅटर्न असतो तर बेअरिश पॅटर्नला ते हे डाऊन ट्रेंड चालू होत असतो, त्यावेळेस त्या रेड व्हॉल्यूम बार असतात त्याच्यामध्ये. तर हे सगळं एकमेकाचं संलग्न आहे. तर ह्या दोन्ही आपल्याला पॅटर्न फार गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. तर ह्याच्यामध्ये जर आपल्याला सोपं जर करायचं असेल तर स्टेप बाय स्टेप याच्यामध्ये जर एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर कसं आहे की हा ज्यावेळेस पहिला अपट्रेंड चालू असतो, नंतर एक हिरवी कॅन्डल फॉर्म होते, त्याच्यानंतर एक मोठी लाल कॅन्डल फॉर्म होते आणि ती कॅन्डल पहिल्या कॅन्डलला पूर्ण एंगल्फ केलेली असते आणि ते हा डाऊन ट्रेंडचा सिग्नल असतो आणि याच्यानंतर डाऊन ट्रेंड चालू होतो. तर हे समजून घेणं गरजेचं आहे. तर एक छोटंसं एक्झाम्पल आहे याच्यामध्ये, हे बघा इथे हा रिलायन्सचा चार्ट आहे, इथे दिसते एंगल्फ केलेला आहे इथे. त्यावेळेस बेरिश एंगल्फिंग पॅटर्न मंदी येणार आहे असलं तर संकेत आपल्याला इथे दर्शवतं. तर जेव्हा मार्केट वर जात असतं हे आपण बघितलेलं आहे आणि नंतर त्याचा ट्रेंड चालू होतो आणि एक लहान हिरवी कॅन्डल तयार होते, त्यानंतर एक मोठी लाल कॅन्डल होते आणि आधीच्या हिरवी कॅन्डलपेक्षा पूर्ण त्याला झाकून टाकते इथे. या हिरवी कॅन्डलला पूर्ण झाकून टाकते. अर्थ आता खरेदीदारांची इथे हा जो बिअरिश म्हणजे हा बुल पॅटर्न चालू होता ना, इथे दिसतंय बघा व्हॉल्यूम पॅटर्न बघा इथे. हे सगळं ग्रीन कॅन्डल आहे, ह्या ग्रीन बार दिसत ना ह्या. तर इथे काय होतंय, हे बायर्सचा प्रेशर इथे जास्त होता. इथे इथे ज्या ज्या वेळेस ग्रीन कॅन्डल फॉर्म होतात ना, तर इथे हा इथं ग्रीनचा प्रेशर जास्त असतो इथं. म्हणजे इथं काय होतं, व्हॉल्यूम वाढतं इथे. खूप लोक खरेदी करतात, हा शेअर खरेदी करतात, रिलायन्समध्ये खरेदी झाली आणि मग इथे काय झालं, इथं मार्केट पडलं रिलायन्सही पडला. मग रिलायन्समध्ये काय झालं, रिलायन्सची सेल झाली आणि इथे दिसतं व्हॉल्यूम कमी होत झालं, रिलायन्सची सेल झाली. मग इथे येऊन तो थांबला. मग इथून परत आता इथे त्याचा परत ट्रेंड हा रिव्हर्सलचा सिग्नल आपल्याला परत दिसत आहे. तर अशा प्रकारे हा आपल्याला इथे हे दोन चार्ट, दोन
पॅटर्न आपण आता बघितलेले आहेत. हे पॅटर्न जर तुम्हाला समजले असतील तर नक्की मला कॉमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला कुठला पॅटर्न आवडला हे मला नक्की कळवा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.